जय गुरुदेव. मकर राशी, राशी चक्रातली 10वी रास म्हणजे मकर. मकर म्हणजे तुम्हाला सांगतो फारच इमानदार. ही सतयुगातली अशी इमानदार रास आहे जशी की कलियुगात प्रगटली. खूपच इमानदार रास मकर म्हणजे. मकर राशीसाठी 2026 मध्ये काय आहे हे बघूया आपण. मकर राशीसाठी 2026 काय सांगतंय चला बघूया. मकर राशीचं प्रेडिक्शन 3 कार्ड काढणार आहोत. मकर राशीसाठी 2026 मध्ये काय सांगतंय मकर राशीचं प्रेडिक्शन बघूया आपण. चला मित्रांनो, मकर राशीचं प्रेडिक्शन आपण करण्या अगोदर तुम्हाला एक सूचना देतो मित्रांनो. मकर रास म्हणलं तर 10वी रास आहे आणि खूपच इमानदार रास आहे. यांना इमानदारी खूपच जास्त यांच्या अंगात असते. त्यामुळे यांचे रिलेशन अन्यथा अथवा यांचे संबंध अथवा यांच्याकडं नोकरी अथवा यांच्याकडं कामं अथवा यांचे नातेगोते हे टिकत नाही यांच्यापर्यंत. हे मकर राशीचे गुणधर्म आहे. पण तरीही मकर रास सगळ्या गोष्टीवर मात करून पुढे चालणारी रास आहे. मकर रास खूपच बलवान आणि शक्तिवान आहे. शत्रूवर विजय करणारी रास आहे. 2023 मध्ये आपण बघूया 2026 मध्ये बघूया आपण मकर राशीसाठी भविष्य काय आहे. 2026 मध्ये सर्वप्रथम 2026 मध्ये मकर राशीच्या व्यक्तीने आतापर्यंत जे नातेसंबंधामध्ये जो त्रास काढलेला होता 2025 मध्ये याच्या अगोदरही, तर आता तो संपलेला आहे पूर्णपणे. आणि 2026 मध्ये पूर्ण परिवारासोबत मकर रास जॉईंट होणार आहे. आणि मकर रास 2026 मध्ये पूर्ण परिवारासोबत हसता खेळता घर परिवारासोबत राहणार आहे. हे पहिलं सर्वात प्रथम मकर राशीचं सर्वात अगोदरचं प्रेडिक्शन म्हणजे 2026 मधलं हे सुरुवात आहे मकर राशीची. दुसरी गोष्ट, जर मकर राशीचे व्यक्ती काही जर विदेशात जाण्याचे जर का योगायोग जर शोधत असतील तर त्यांच्यासाठी 2026 मध्ये ते विदेशामध्ये जाणार आहे. 2026 त्यांना विदेशामध्ये घेऊन जाणार आहे. काही लोक मकर राशीचे जर का बिझनेस फॅक्टरी टाकण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी बिझनेस फॅक्टरीचे योगायोग सुरू होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मकर राशीच्या व्यक्तींपासून सने काही नातेसंबंध तुटले होते मागच्या काळामध्ये, तर आता फ्युचरमध्ये पुन्हा आणखीन नवीन त्यांच्यापर्यंत ग्रोथ होणारे नाते संबंध त्यांच्यापर्यंत येणार आहे. मित्र जर का सुटले होते त्यांच्यापासून तर आता नवीन मित्र जोडणार आहे. आणि आतापर्यंत ॲक्च्युली जे त्यांच्यासोबत होते ॲक्च्युली ते मित्र नव्हतेच. आता जे नवीन काळामध्ये येणार आहे 2026 मध्ये ते त्यांचे खरे मित्र राहणार आहे. खरे शुभचिंतक ते त्यांच्यासाठी राहणार आहे. त्याच्यासाठी मकर राशीवाले घाबरू नका. खूपच चांगलं प्रेडिक्शन तुमच्यासाठी 2026 खूप छानपैकी घेऊन आलेलं आहे. मकर राशीसाठी ह्या वर्षी 2026 मध्ये जर बघायला जर गेलं तर जे आतापर्यंत त्यांना मिळालं नव्हतं कधीही, कारण की मागच्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप काही त्यांच्या हातून सनी सोडलेलं आहे. तर आता इथून ह्या 2026 मध्ये मकर राशीसाठी खूप काही चांगलं अप्रतिम भेटणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी ह्या वर्षामध्ये मूळ अंक म्हणजे भाग्य अंक आहे 8 आणि यांचा कलर जर बघितला आहे शुभ रंग तर ब्ल्यू कलर यांच्यासाठी शुभ आहे. मकर राशीचं चांगलं वर्ष आणखीन जास्तीत जास्त गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे यांनी शनी महाराजांच्या दर्शनासाठी जाऊन सरसोच्या तेलाना अभिषेक यांनी केला पाहिजे. 2026 मध्ये यांचं शनी महाराजांवरचं प्रेम अत्यंत घनिष्ठ संबंध आहे यांचे मकर राशीचे आणि शनी महाराजांचे. त्याच्यासाठी शनी महाराज यांना भरभरून ह्या वर्षी यांना संपत्ती आणि नाते संबंध खूपच प्रेमळ हे वर्ष त्यांना देणार आहे. तर 2026 मध्ये मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तीने 2026 मध्ये शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन सरसो तेलाचा अभिषेक नक्की निश्चिंत करायला पाहिजे. जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीने हे वर्ष जाणार आहे. हे रीडिंग पर्सनल नव्हती, ही रीडिंग जनरल होती. ज्यांच्यापर्यंत कनेक्ट झाली त्यांच्यापर्यंत असू द्या, ज्यांच्यापर्यंत नाही झाली त्यांनी सोडून द्या. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे ही एक आध्यात्मिक जनरल रीडिंग आहे.
हे एक अंदाजपत्र आहे, पर्सनल नाही, त्याच्यामुळे मनावर घेऊ नका. हे पर्सनल नाही. पर्सनल रिडिंग घेण्यासाठी DM करा मित्रांनो. काही तुमचे पर्सनल असतील प्रश्न तुमचे, तर ते मला गुपित ठेवल्या जाणार आहे. तुम्ही गुपित पद्धतीनं मला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता, अन्यथा मला फोनवरही बोलू शकता. असं काही नाही की तुमची माहिती कुठेही शेअर केल्या जाणार नाही. तुमची माहिती गुपित ठेवल्या जाणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील मित्रांनो, तर माझ्यासोबत संपर्क करा. थँक्यू. धन्यवाद.